तू बघ, जो खळ्यातलो केर काढून झालो त्या 2 हंडे भरून ठेव घरात. इन तुझी तब्येत जरा बरी नाही आणि मी तालुक्याच्या गावात जाऊन काय गो छाय घ्या. शाळा लवकर सुटली तुझी. होय तर मास्टरांची बायल वाढली, फोटोशी होती, असा मोठा पॉट होता. गप ग. पण माका सांग, तुकाच फक्त एकटाक सोडला नाही, मग माधव खय रवलो. माका काय माहित. माका काय माहित म्हणजे तुमका दोघांका एकदम योगडा नाही. मी काय त्याका दप्तरासारखं घेऊन फिरू. माझा मी येईन. तुझ्या पुढे काय बोला खोया. तुका एक सांगला की ना तू माका दुसरा सांगतेलस. जा आज जा. आणि हा बघ, आवश्यक सतवू नको जाऊन, तिका बरा नाही. तुम्ही खय जातात. जाऊन येते मी. आणू माझ्यासाठी नळे आणा. हा आणते आणते जा. काय रे माधवा, काय झाला. असं बायकांसारखं किती रडतोय. अगं शाळेतली परत चिडवत होती. नावा सांग. तो बंड रड्यांचं कांता लय चिडवतात. हाय हाय बस. मी सांगतोय तर नीट ऐक. मनान मी सांगतोय, लय शाळेत जाऊ नको. पण तू शाळेत दिलं असतं तर कोणी चिडवल्याने नसता. परत जर बोललोय मी शाळेत इलय नव्हतोय तर असा भरीन ना की सगळा पोट आत जाईल. कळला. हू नाही बोल. हो हो. काय रे, बापूस मेलो तुझं. मग रडक काय झाला. अण्णा, शाळेतली पोरं चिडवतात, विचारतात गावात तुझी भावंड किती. परत असो रडत यायचा नाही. अण्णा नायकाचो झील असस. बोल हो 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 बोल. हा माधवा, मी सांगतोय तर नीट ऐक. परत जर कोणी पोरांनी तुका चिडवल्या तर डायरेक्ट अशी कॉलरवर करून सांगायचा, ए गावातली कोण पोरं असत ना सगळी माझी भावंड असत. कळला. कोणाच्या बापाची हिम्मत नाही. अगो अगोदरशे देवान तोंड दिला म्हणून काय बोलशील तू. हा पुन्हा काय सांगशील ते का असं काय. सांगतोय मी, कोणाच्या बापाची बियाणे नाही. पोटग्या झालेला मेला. माधवा, अरे तू काय का तसं ऐकतोस. हा रडा नको आता, रडा नको. चल चल आज चल तू. ऐक हात मोडले ते त्याचे. रडा नको तू. चल चल खाऊ घालतोय तू का. चल ऐक रडा नको रे बाबा, रडा नको आता, रडा नको. हा गप्र. हा हा जा दप्तर ठेव, हातपाय धुवून घे. हा जा हे घेऊन जा. हा भूक लागली असतात ना तो का. चाय देतोय मी. माझ्या माधवाक चाय देतोय. ते का भूक लागली. लवकर ये रे बाबा. तुका बटरा आवडतात ना. बटरा पण देते हा तुका. घे बटरा देते. बटरा खा. आवडतात ना तुका. अरे ऐको
ह्या बघ कोण कायो बोलान दे हा, आपण लक्ष द्यायचा नाही, आपल्या अंगात लावून घ्यायचा नाही काय पण हा. बोलतात त्यांना बोलान दे. आपण अभ्यासात लक्ष द्यायचो हा. मास्तर काय सांगतात तर नीट ऐकायचा हा. हा मोठं होऊस हा ना तुका. मोठोसाठी मुंबईत जायचा लागत. ह्या कोणी सांगितल्या? मास्तर सांगत होते सर तुमचा काय होणार नाही, मग सगळा सर मोठे होशाल. असा मग तू मुंबईत जा, मोठं हो हा. हा कर, ह्याचेच लाड कर. हे का दी सगळा, बटा दी, बिस्कुटा दी. आणि यो येतो ना आता दत्ता, ते काय दे. मी तुझा पार नाही ना, मी तर वायात गावलेला असेल असा वागवतोय तू. झाला उनगून, आता पोटात आग पडली असतात ना. मग हे माधवच्या नाही पोटात आग पडत. पडली त्याच्या पण पडली. घे माका एक आणि त्याका 3-3. काय बोलतोस? काय बोलतोस हे, काय बोलतोस. माका एवढं छोट, त्याचं एवढं मोठं की ते पेल्यात पण घुसणार नाही या. काल सगळ्या नरड्या त्या काल. अण्णा नाईक, ए अण्णा नाईक. आता कोण आरडता हा? ही तर वच्ची या, वच्ची. गप, मोठ्यांका नावानं हाक मारतोस. गप बस. आता ही कशा केली काय कळणार नाही रे बाबा. बाजू कशा केली ही? काय काय झाला? सांगतोय आधी त्या अण्णा नाईकाक बाहेर बोलव. स्वतः खोत समजताना नाही त्याची आज जर सगळी खोदगिरी बाहेर काढलाय ना तर विचार. अगे पण काय झाला सांगशील की नाही? काय करूचा ठेवला ना तुझ्या गोवात. माझ्या पोरावर गोळी झाडला तेव्हा काय तुझे डोळे फुटले होते. आज 2 दिवस झाले माझो लेक जागेवर हा अंतरून धरलेला हा. तू माका विचारतस काय झालेला म्हणून. ह्या बघ झाला ना त्या चुकीचाच झाला, पण तू आधी हात ये बघू. उगाच गावाक तमाशा नको. कसलो तमाशो. अरे अण्णा नाईक काय हा तर काय गावाक माहित नाही की काय. तुका माहित नाही सगळा घेतला तर पुरला नाही की काय. म्हणून आता माणसांचो जीव घेऊक लागलो. ते कोण काय बोलत नाही ना म्हणून ह्यो माजलेलो हा. आमका घरातून बाहेर काढल्यान, सोना नाना घरातला सगळ्या घेतल्यान, सगळी भांडी कुंडी घेतल्यान, माझ्या भावाचे नावाचे जमिनी स्वतःच्या नावावर करून घेतल्यान हा. माड घेतल्यान, सात तोडल्यान, कळमा बळकावल्यान हा. आणखी किती वया रे तुका अण्णा सांग. ए अण्णा बाहेर ये रे अण्णा. या सगळं आमच्या अण्णांचा. छाया गप गो तू. मोठी बोलतात ना, तू किती मध्ये बोलतोस. चल आज चल. मी किती जाऊ, ही का सांग. तिच्या घराकडे जाऊ. या घर नाही आता तिचा. छाया त्याचा तोंड किती बंद करतो हा. अण्णांची पोरांना त्याच्यासारखीच निपसतील. हो काय तुझं बापूस काय या सगळा बड्यावर घेऊन जाऊचो की काय. काय बोलतोस तू? काहीतरीच बोलतोय मी हा. तुझ्या गोवाची कर्म तुका दिसूक नाही. लक्षात ठेव हयाच करूचा आणि हयाच फेडूचा लागतला. तळतळाट लागतलो माझ्या लेकाचो. माझ्या भोल्यावर चढणाऱ्या लेकाची ही अवस्था केल्यानी ना तुझ्या ह्या पोराचा ना भला नाही होऊचा. तुझ्या पोरीचा कपाळ पांढरा होईल. अगं काय बोलतोस? ऐकान घेता म्हणून काय पण बोलशील. अगं तुझ्या जिभेत काय हाड? हाय तुझ्या लेकीच्या जिभेत हाय का बघ. हे चुकला ता, पण तू किती माझ्या पोरांचा वाटोळा करूक निघालीस. अगं त्यांनी काय वाकडा केलाय तुझा? मग हे माझ्या लेकान काय वाकडा केलेला होता. लग्नाची पत्रिकाच ठेवू केलेला ना. अण्णान बसवलं ना त्या जागेवर. त्याचा जर काय वेडा वाकडा झाला तर लक्षात ठेव ह्या वच्चे अण्णा नाईकाच्या ह्या घराची ना राख सगळ्यांका जाळून टाकी. तू काय माझ्या घराची राख करतस ना तर बघते मी. मूळ देव घरात असा तो बघताय सगळा. वय मग अण्णा नाईकाची पापा पण बघत असत नाही. पोरकी होतील तुझी. मग सांग सागाची लाकडा घेतल्या ना ती जा मस्तात घेऊन. तोंडावर
मोठी असच नात्यान म्हणून ऐकून घेतले आतापर्यंत. वय काय करशील गो तू, काय करशील? काय करशील? हा. करशील काय करशील? या पुढे माझ्या घोवाक, माझ्या घरात आणि माझ्या पोरांक काय बोलशीत ना तर मी गप रवायचं नाही. समजलं तुका? समजलं? मी काय नाना बघलास ना हा काय चाललेला आता? अण्णान माझ्या लेकावर गोळी झाडल्यान निहा लाकूड उगारता माझ्यावर. सगळी रक्कत पिऊक बसली आहेत. ओ भाई वच्ची कपराव तू. ही नाही गप बसूच आहे. म्हणजे आधी सहन केला तसाच सहन करत राहायचा काय? सगळं घेतला आता जीव पण ठेवा. अगे काय घेतला? तू का नव्हती कसली हाऊस? हा तू नाही तुझ्या भावाचे कान भरी होतीस? हा घरात फूट पाणी होतीस ना तू? देवाची भांडी ट्रंकेट टाकून टाळा कोणी लावल्यान गो? अगे ता लावलंय म्हणून एवढा तरी मिळाला. नाही तर अण्णांना आमचा भीक मागूक लावल्या नसती. अगो भाई वच्ची कपराव. आधी तुमच्या सुनेत सांगा तोंड बंद करू. अगो भाई इंदू, अगो तू तरी. अहो नाना माझ्या भावाचं केल्यान त्याचे परिणाम माझ्या पोरांना कशा भोगात लागतात. पोटात पोर असताना काय बोलता बघा. बोलीन माझ्या पोराचा जा झाला ना त्या तुझ्या लेकाचा होईत ना त्या तुका कळत. बघा नाना काय बोलतोय बघा नाना. ओ भाई मी हात जोडताय तुका. तू जा हाय तू. त्याची तब्येत बरी नाही आणि तू हणगिरी क्लेश करू नको मरी. जा बघ ये तू. जातयच माका नाही हौस या घरात पाऊल टाकूची. गिळा सगळा गिळा. एक दिवस सगळा बाहेरीत. इंदू 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 ये. बस बस दातू ए दातू जा अंडा खायचं बघ. लवकर बोलू आणते का? इंदू 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 आई इंदू इंदू नाना है क्या? जा उगो पाणी घेऊन ये. जा औषधी. नाना आता कसा वाटता इंदू? आई ग आता कसा वाटता अगो? नाना माझ्या पोरांका ना तुझ्या पोरांका काय नाही होचा. नाना पाणी पी. हो बघ माधवीला. हो बघ माधवीला. पाणी पी. आई ग आई पाणी पी म्हणजे जरा बरा वाटतात तुका. हो बघ माधवीला. आई अगो तातू पाठवलंय अण्णाक बोलू का? अरे काय नाही होचा. आई ग आई बरी होती. आणि तुझं बापू शिलो ना की आपण न्याऊया डॉक्टरकडे. नाना नाना माई जवळ असतले. नाना माधव माधव बरा झालं बाबा अण्णा तू इलस तो. काय झाला? इंदूच्या अचानक पोटात दुखायला लागला आणि भोव येऊन पडला आता. मरत तो नाही ना? अरे काय बोलतोय रे? आणि ते का काय वाटत? आणि ह्या परिस्थितीत काय होय ह्या सांगू घेत काय? कसली परिस्थिती? कसली परिस्थिती? अरे अण्णा आज कसली परिस्थिती रे? अरे अण्णा मरात तो आज नाहीतर परत थैसर इलस. जेव घेईन.
ये पांडू वडे ये माका काय जाग नाही रडा नको त्या रडा नको. मुग किती मारले अरे मालो गावात ते आपले मालो ते चिडतले चिडले काय मारतले त्यांच्या पुढे आपण बोलाचा नाही हा घबरावाचा कळला बोलाचा नू रे मालो गावात ते आपले मालो. या पण तुका खाऊ घाललो खाऊ का खेळाक जा हा खेळाक जा. भूताचा की देवाचा? अरे देवाचा ता रे हा जा देवाचा ता. इंदू जरा होय सगळं ठीक होय होय हा अण्णा इले होते ना होय. आम्ही ऐकलेलो आवाज होय ना माधवा येऊन परत गेले काय? अबो छाया माझ्या तुम्ही जाऊन दुसऱ्या खोल्यात बसा बघ्या चला. इंदू हो इंदू माधवा माका माहितच अण्णा येऊन परत खय गेले ते. गप्र एक बरा नाही. इंदू 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 हा अरे तातू इलाय हा तातू काय होणार त्या अरे सुरणीक जाऊन बोलून अडू खाया. बोलून घेऊन येते मी. नको तू नको जाऊ मी जात तू हय थांब. मीच जातो तुम्ही नको. अरे बाबा नको अण्णान दुपारी तुझी काय हालत केल्या ना ती काय झाली आधी बघलं. तू माका काय धाड भराग ना मी बरोबर वाचय मीच जाते हा सैनिक बोलव. इंदू 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 जरा धीर धर इंदू जरा धीर धर जरा कळ काय. अगो तातू गेलो हा सुरणीक बोलव येतच असतलो तो. देवा रे अरे कोणाची पापा ही कोणाक भोगू लागतात रे. एका बरा कर रे बाबा बरा कर रे बाबा देवा. इंदू इंदू नानू सैनिक घेऊन इलं या खय असा हिंदू आग भर्या जेव्हा गो जा तातू तू आराम कर. इलय इलय काळजी करू नको घाबरा नको गे इलय चुलीवर पाणी तापत ठेव जा. असे मी आणि तू जाऊन साडीचे फाडे घेऊन ये जा. घे का सावकाश. अगे कधीपासून? सकाळपासून. आधी सांगायचा ना की तू चौथा. घाबरा नको हा. अगे कळसोस कळसोस. अगे बाय पोर गेला.
हं.